महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेला गळती का लागली आहे याचं कारण समोर आलेलं आहे। एका पत्रामधून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफुसीचं जळजळीत वास्तव स्पष्ट झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय लाखे पाटील यांनी सचिव पदाचा राजीनामा दिलाय। राजीनामा देताना लाखे पाटील यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप केले। या पत्रात पक्षाच्या पडझडीचं कारण आणि नेत्यांची उदासीनता याबाबत प्रखर शब्दामध्ये वस्तुनिष्ठ मांडण्यात आलेलं आहे। 14 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभेचं तिकीट आणि कार्याची हमी दिली होती, परंतु ती पूर्ण झाली नाही असा आरोप केलेला आहे। तर संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्यासोबत समझोता करून सांगलीमध्ये पराभवाला कारणीभूत ठरवल्याचा दावा केला आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। उदय, आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेला नेमकी गळती का लागली याचं कारण समोर आलं दिसतंय, कारण पत्रातून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस आता समोर येते। आपण पत्र समोर पाहतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव ज्यांची नियुक्ती 14 महिन्यांपूर्वी करण्यात आली होती लाखे पाटील यांची, आणि लाखे पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना कुठलीही जबाबदारी जी आहे ती देण्यात आली नव्हती, त्यामुळे चिडून त्यांनी राजीनामा दिलेला आहे। मात्र राजीनामा देतानाच त्यांनी राजीनामा पत्र जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लिहिले त्यामधून त्यांनी पक्षांतर्गत जे अंतर्गत राजकारण आहे त्याचं जळजळीत वास्तव जे आहे ते पत्रामध्ये लिहिल्याचं एकूण समोर आलेलं आहे। विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात त्यांनी जळजळीत वास्तव जे आहे ते लिहिलेलं आहे। संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या तशा प्रकारे एकूण सांधून होतं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी कसं पक्ष संघटनाच्या विरोधात निर्णय घेतले आणि ज्यामुळे पक्षाला जो आहे एकूण पराभव जो आहे तो सामोरं जावा लागला जालन्यामध्ये। आणि त्यानंतर बरोबर विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्या देखील एकूण निर्णयावरती त्यांनी पक्षांतर्गत नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे। या दोन्ही नेत्यांचे जे निर्णय होते ते पक्षाला बाधक नव्हते, साधक नव्हते, कारण पक्ष विरोधी एकूण त्यांचे निर्णय होते। त्यामुळे पक्षाला खूप मोठा नुकसान जे आहे ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये झालेलं आहे, विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये। त्याचमुळे लाखे पाटील यांनी हा राजीनामा दिलेला आहे। निश्चित एकंदर नाराजी बघायला मिळते। उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी वारीची। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने दिवे घाट पार केलेला आहे। पुण्यात 2 दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरला मुक्कामी असणार। तर आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा सासवडमध्ये आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा तुकोबांचं स्मरण करत लाखो वारकऱ्यांचा भक्तिसागर पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे। आपण बघतो हातामध्ये भगव्या पताका दिसत आहेत, गळ्यामध्ये तुळशी माळ आहे आणि मुखामध्ये विठ्ठलाचं अखंड नाम करत हे सगळे वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी भेटीसाठी निघालेले आहेत। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सगळे वारकरी पंढरीची वाट धरतायत आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं कधी दर्शन घेता येतं याची आस खरं तर या सगळ्या वारकऱ्यांना लागलेली आहे। ही सगळी नयनरम्य दृश्य आपण बघतोय। पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत हे सगळे अगदी सगळ्या वयोगटातले वारकरी आपल्याला बघायला मिळत आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतो छोटे वारकरी आहेत, महिलांचा सुद्धा तितका समावेश दिसतोय। तर संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते आणि ज्ञानोबा माऊली आणि संत तुकारामांचा जयघोष करत ही पालखी आता मार्गस्थ होते। हजारो वारकरी वारीमध्ये पायी चालतायत, अभंग भजन कीर्तन करत गवळण गात वारकरी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत आहेत आणि विठुराच्या पंढरीकडे जात आहेत। शेलगाव जवळ हसनाबाद आणि शेलगाव जवळ जवळ नाही का बन्नापूर। बरोबर, बन्नापूरचा बाजार आहे। मग आम्हाला मराठवाड्यातून आले एवढं लांब म्हणा म्हणा अभंग चालू आहे तुमचं। योग 28 उभ्या इट्यावरी, योग 28 उभ्या इट्यावरी, धन्य झाली चंद्रभागा धन्याची पंढरी, धन्य झाली चंद्रभागा धन्याची पंढरी,